संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने 11व्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, संजय वाघुले, पूर्वेश सरनाईक, सुप्रसिद्ध गायक मिक्का सिंग उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय। मकर संक्रांतीच्या शुभेच्छांनी नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे। हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचे आणि आनंदाचे दावो ही सदिच्छा। प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले। तसेच त्यांनी संस्कृती कला महोत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती दिली। ते म्हणाले, तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन। 100 दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामाच्या नियोजनबद्ध आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी शेवटी मनपूर्वक अभिनंदन सुद्धा केले। যারাই কাজ করছে এই যেটা অ্যাবস্ট্রাক্ট লাগছে অনেক লেভেল আছে, দেখো আপনার কত লেভেল আছে। All the best, Sarah Babuya. Very central. नाही पाहिजे, पूर्ण पाहिजे लोक तू आतून जा ना। सबसे लाइवली मीकाबाजी, सबसे स्मार्ट मीकाबाजी, मतलब हर तरह से मीकाबाजी जो है ना मेरे को एकदम बेस्ट लगता है। बहुत 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 सालों से इनकी आवाज़ का मैं प्रशंसक रहा हूँ। हमारे घर परिवार में जितने लोग हैं मैं आपको बताना चाहूँगा सब के सब आपकी आवाज़ के बहुत बहुत ज़्यादा प्रशंसक। Ladies and gentlemen, here we present the king, the legend, the trenchant, the only one, King Mikka Singh. संस्कृति आर्ट फेस्टिवल के लिए जोरदार तालियां। Make some noise, come on! सावन लग गई आग दिल मेरा, सुने हसीना बादल दीवाने, सुने हसीना बादल दीवाने, आज न सोया सजना कदम में। मी मराठी माणसासाठी प्रेमच
बार जोरों तालियां प्रताप सम्मान के लिए। 1 2 3 मला तुम्ही खूप आवडतो. ओके लेफ्ट साइड इसे लोग कर रहे हैं. एक बार जरा खड़े होकर बताओ बोलो हेलो कर दो. क्या बात है. देखो ये हमारा हैंडसम मेरा भाई है यहाँ पे बैठा हुआ. देखो यार शवार ने बोला ये लोग जीत रहे हैं. अब मैं देखता हूँ ये राइट जीतने की लगती है. देखो एक लास्ट चांस और. सुन हसीना अभी बराबर सुन हसीना आज न सोया सारी रात के तू बचना बचना
सोच अपने बारे में कर तू मेरी मैं उड़ना फिरना माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नव्या उमेदीने नव्या दिमाखाने नवी शक्ती प्राधान्य करत आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात याबद्दल सर्वांच्या वतीने आपलं अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा आणि आपलं स्वागत। शाल, पुष्पगुच्छ आणि शिवछत्रपतींची प्रतिमा। स्वागत करण्याची विनंती अरुण कुमार सुवर्णाजी यांना। माननीय माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे यांचं स्वागत करण्याची विनंती। परिषदेला विनंती आहे की आपण मंचावरील सर्वांचं शब्दसमानाने स्वागत करतो आणि प्रामुख्यानं सर्वप्रथम ठाणेकर जनतेच्या वतीनं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आज प्रचंड घोडदौड करून 237 आमदार निवडून आणल्याबद्दल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचं ठाणेकरांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या 5 वर्षाच्या भावी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देतो की ह्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राची प्रगती एवढी मोठी हो, एवढी उंचाव हो की पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य एक नंबरचं राज्य झालं पाहिजे। त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा शुभेच्छा देतो। साहेब, संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपनचा संस्कृती उपन फेस्टिवल हा 11वं वर्ष आहे आणि अनेक दिग्गज कलाकार त्यामध्ये पद्मश्री, पद्मविभूषण, क्लासिकल पासून ते सतार वादनापासून ते हार्मोनियम म्हणजे सगळ्या कलावंतांना स्थान देण्याचा प्रयत्न करतो। पण यावर्षी पहिल्या दिवशी आमच्या म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या गायिका या ठिकाणी शुभा मुदगलजी होत्या, दुसऱ्या दिवशी आमचे अभिजितजी होते, तिसऱ्या दिवशी संजू राठोडजी होते आणि चौथ्या दिवशी मिका सिंग यांना मी खास करून सांगितलं, सर माझा फार जुना मित्र म्हणजे नवीनच मुंबईत आल्यापासून मिकाची आणि माझी ओळख, पण मी त्याला पहिल्यांदा सांगितलं की बाबा आपल्याला ठाण्यामध्ये अनेक तुझे चाहते आणि त्याच्यासाठी तुला यायचं। त्याने सांगितलं आप बोलो उस दिन मैं आ जाऊंगा, खाली ठाणे नहीं मेरा भाई में भी आ जाऊंगा, पैसा लूंगा मगर आऊंगा जरूर, हाँ कब लूंगा। त्यामुळे पण मिकाचे एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की सुरेश वाडकर आमचे अतिशय जवळचे मित्र आणि साहेब 60वा वाढदिवस सुरेश वाडकरांचा मी माझ्या घरी साजरा केला होता तेव्हा मिका स्वतः हार्मोनियम घेऊन रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हार्मोनियम वाजवत होता। म्हणजे एवढं प्रेम गायकवाडांवर आणि महाराष्ट्रातील जुन्या सगळ्या कलाकारांवर त्यांचं आहे। आणि साहेब
आपल्या नेतृत्वाखालच्या या सरकारमध्ये पहिल्यांदाच चौथ्या टर्ममध्ये मला परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी आपण दिलेली आहे, त्याबद्दल मी आपला आभार मानतो. कारण आजपर्यंत ह्या 11 वर्ष या व्यासपीठावरती आमदार म्हणून बोलत होतो, परंतु आता आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारचा परिवहन मंत्री म्हणून आणि अतिशय चांगलं तळागाळातल्या जनतेपर्यंत गावाखेड्यामध्ये पोहोचलेलं जे खातं आहे ते खातं मला आपण दिल्याबद्दल त्यांचाही मी मनापासून आपला आभारी आहे. आणि भविष्यामध्ये ही परिवहन सेवा कशी मोठी करता येईल, या परिवहन सेवेला चांगलं वलय कसं प्राप्त करून देता येईल माझ्या कार्यक्रमामध्ये, तेवढं मी प्रयत्न करतो. कारण तुमची आणि माझी विचारसरणी एक सारखी आहे. तुम्हाला जे हवं आहे ते मला माहिती आहे आणि त्या माध्यमातून मी हे देणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला, त्यामुळे हे जबाबदारी जर मला दिली असेल तर काहीतरी विचारपूर्वक त्यांनी जबाबदारी दिली असेल, कारण त्यांच्याकडे एक खातं होतं. त्यामुळे सर एकनाथ शिंदे साहेबांचा आणि आपला कधी विश्वासघात होणार नाही अशा प्रकारचं काम पुढल्या कार्यक्रमामध्ये मी निश्चितपणे करेल अशी ग्वाही देतो. परत एकदा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण या ठिकाणी पदभार स्वीकारल्यानंतर 100 दिवसाचा जो कार्यक्रम तुम्ही आखला त्याचंही तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि परत एकदा या महोत्सवाला आपण भेट दिली, दरवर्षी आपण या महोत्सवाला भेट द्यावी अशी विनंती करून माझी रजा घेतो आणि आपल्याला विनंती करतो की कृपया करून आपण मार्गदर्शन. आज सांस्कृतिक आर्ट फेस्टिवलमध्ये ज्यांनी मला निमंत्रित केलं की मला निमंत्रित करतात असे राज्याचे परिवहन मंत्री आणि माझे मित्र प्रताप सरनाईक, संजय केळकरजी, निरंजन डावकरेजी, संजय बागुलेजी, आपले CP साहेब, महानगरपालिका आयुक्त आणि मीनाक्षीताई शिंदे आणि ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. युवा हृदय स्पंदन असं ज्यांना म्हणता येईल असे आमचे मिका सिंग आणि सर्व या प्रतिष्ठानचे पदाधिकारी, उपस्थित सर्व मेरा आवाज बंद करने की कोशिश कौन कर रहा है? हेलो हेलो कोई बात नहीं, थैंक यू. मी प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ठाणेकरांना त्यांचा आपला महोत्सव, त्यांचं आपलं फेस्टिवल हे प्रताप सरनाईक यांनी दिलं. आणि दरवर्षी मी ज्यावेळेस या फेस्टिवलला येतो, मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम अशा प्रकारचं फेस्टिवल मला पाहायला मिळतं. ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व प्रकारचे अखिल भारतीय कलावंत, अतिशय प्रथितयश अशा प्रकारचे कलाकार, गायक, संगीतकार, गीतकार, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवणारे सगळे कलाकार, कलावंत अशा सगळ्यांच्या कलेचा मनसोक्त आनंद या फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी लुटता येतो. आणि खरोखर मिका पाजी, आपने भी देखा होगा कि थाना के लोग किस प्रकार से रिस्पॉन्ड करते हैं. आप तो सुर में ही गाते हैं, लेकिन इन सबका मिलकर जो सुर है वो भी कितना सुंदर था, वो आपने देखा. तो बड़े सुरीले लोग हैं, थाना के बड़े सुरीले लोग हैं. ये सुरीले इसलिए कि हमेशा हमारे पीछे रहते हैं और हमको आशीर्वाद देते हैं, इसलिए बड़े सुरीले लोग हैं. तर मी ठाणेकरांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऐकत होतो. आणि मिका सिंग हे तर स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच, अतिशय सुप्रसिद्ध गायक आहेत. पण इतक्या सुप्रसिद्ध गायकाला देखील एखाद्या दुसऱ्या गायकाचं गीत गाताना ते सहजतेने गावं असं फार कधी होत नाही. पर आपने जो किशोर दा को ट्रिब्यूट दिया है उसके लिए भी मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. वैसे तो आपके ही गाने इतने हिट है कि वो अगर आप रात भर सुनाए तो भी यहाँ से कोई हिलेगा नहीं. लेकिन अब मैं ज़्यादा समय सुरों में असुरों का काम नहीं करना चाहता, इसलिए मैं आपको भी बहुत बहुत बधाई देता हूँ. आमचे मित्र प्रताप सरनाईक यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना संक्रांतीच्या उद्याच्या शुभेच्छा सर्वांना देतो. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर घेऊन यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.